सर ऍड मध्ये तर निंजा होती, ही त्याच कंपनीची आहे गाडी? नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे निंजाचीच आहे स्कीम, पण सध्या अवेलेबल आहे ड्रीम. पाव काय भीक लागली काय तुम्हाला? कसं आहे माहिती आहे का, मार्केट सध्या डाऊन आहे, त्यामुळे पैसा थोडा कमी पडायला लागलाय आपल्याला. काय केलं? कसं आहे माहिती आहे का, आधी मध्ये आपल्याला जरा पैशाचा माज येत असतो, हा, आणि आपल्या बुडातला किडा कसा वळवळ करत असतो, त्यामुळे पैसा पुरत नाही. राव रस्त्यावर आला की तुम्ही तर? अरे गपकी, सगळ्या जगाला सांगतो का वरडून, गपकी बाप. काय केलं एवढा पैसा? अरे ते फुकणीचं टमाटर नाही वय, मावशीची गांड. अरे ते अंबानीचं कापड. मग त्याचं काय? अरे त्याच्या पोराचं लग्न नव्हतं गेल्या महिन्यात, हा, मग खायची पंचायत झाली ती भाड्याची. अबे साले. हा, अरे पोराच्या लग्नाला रुपया नव्हता त्याच्या, 50 रुपयांनी काढाय चाललेला. कोणाची? अरे येडा जाव्या, 50 रुपये शेकड्याने. हा हा, बर बर. पण 50 नी भेटलं का त्याला? अरे कशाचं काय, आला की माझ्यापाशी आणि ढसा ढसा रडायला लागला. अंबानी? हा, मग म्हणला उपटसुळे सर, बर, हा, जरा पोराच्या लग्नाला मदत करावी लागती तुम्हाला. पोरगा लागला होता की भोसरीत कामाला? बस बस बसाट्यात काय? भोसरीत नाही हो, भोसरीच्या MIDC मध्ये. तुम्ही लय चाटाळ दिसताय राव, तुमचं वर्तन निवळ आदिवासी वाटतंय मला. हा, आदिवासी वरून आठवलं मला, ती आदिवासी ऑइल नाही वय, हेअर ऑइल आपलीच कंपनी आहे. काय बोलता, खरं सांगता काय? हा, मग असली तेल लावायची पण काम करता होय तुम्ही? त्याची ऍडव्हर्टाईज अमेरिकेपर्यंत पोहोचली, अमेरिकेपर्यंत. अमेरिकेत पण गेलो होय तुमचं ते? हा, मग उदाहरण बघायचं का तुला? दाखवा की, आहे का काय फोटो बिटो काय? अरे ती जॉनी सिन्स नाही वय? हा हा, ती अमेरिकेतला फेमस डॉक्टर होय. हा, आता कसं ओळखलं? अजून दिसतो गेला का तू बी? एवढा असरदार आहे का तुमचं ते? हा, मग दाखवा बरं रिझल्ट मग. अरे तो आधी असा दिसायचा, मग आपलं तेल वापरलं, मग तो असा दिसायला लागला. मग त्या अंबानीच्या गाबड्याला का देत नाही तुमचं ते? अरे काय करतो भया, म्हणलो त्याला, पण तो लय अडाण्यासारखा करतो या. कधी कधी तर मला वाटतं तो अडाणीचाच आहे का काय, काय माहिती. अरे बिझनेस पार्टनर. हा हा, बिझनेस पार्टनर होय. हा, अरे बरोबर काय म्हणतो तोंड घेऊन, माकड तोंडाची. चल रूल ऐकून घे. रूल नंबर 1, गाडी चालवताना नेहमी पांढरे कापड सोबत ठेवायचे. काव काय, गाडी पुसायला का? हा, गाडी पुसायला नाही रे, समज तू गाडी चालवताना तोंड वर करून पडलाच, अबे साले. तर अँब्युलन्स वाल्यांना कापड टाकून यायला सोपं जात रे. तुम्ही रूल सांगताय का आमची मैत्री यात्रा काढताय? असलं कुठं रूल असते होय? अरे ते पुढचं सगळं दिसतंय मला. चल बस गाडीवर. रूल नंबर 2 ऐकून घे. गाडी चालू करायची, गिअर टाकायचा, क्लच थोडा थोडा सोडायचा आणि रेस करायची. क्लच थोडा थोडा सोडायचा, दमाने सोडायचा. हा, कर चालू, चल. हा, मावशीची गांड. सर खाली काय करताय सर? इथं रूल सांगा की सर. ओ सर, खाली काय करताय? अरे भाड्या, तुझ्यामुळे माझ्या पाठीचा मोडलाय का ना, तुला हानीन दाना दाना. खोबा मोडला रे. हाय का कोण? अरे कशाचा सर? रूल नंबर 3, जेवढी गाडी फास्ट घ्याल तेवढं घेर टाकत जायचं. कशाचा शेटची झाली बुधवार पेठ. तू चल, पाडू नको फक्त बघा कुठं. हा, कुठं पाडू नको. रूल आणखीन काय? रूल नंबर 4, गाडी चालवताना ब्रेक अजिबात दाबायचा नाही. अबे साले. ब्रेकच नाही तर काय दाबणार आहे तो? थांबवायची? कशाला थांबवायची? 108 नंबर डायल करायचा आणि अँब्युलन्स इथे लगेच. सर, होय, होय सर, तर काय झालं सर? सर, हो सर, आता वाजला की काय झालं? नेहमी पांढरे कापड सोबत ठेवायचे. काव काय, गाडी पुसायला का? गाडी पुसायला नाही रे, समज तू गाडी चालवताना तोंड वर करून पडलाच, तर अँब्युलन्स वाल्याला धरून न्यायला सोपं जात रे. एक दिन मर जाएगा कुत्ते की मौत
जग में सब कहेंगे मर गया माता ला 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 ला